बाळा, आज सकाळी जेव्हा तू झोपेतून उठलास तेव्हापासून तुला काहीतरी वेगळं जाणवतंय का? कदाचित तुला वाटलं असेल की हा एक सामान्य दिवस आहे, पण लेकरा, तुझ्या नशिबाच्या आकाशात आज एक वेगळाच ग्रह उगवला आहे. तू आज सकाळी जेव्हा तुझ्या देवघरासमोर नतमस्तक झालास तेव्हा तुझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तुला वाटत होतं की तुझे दिवस कधी बदलतील. तुला वाटत होतं की हे संकट कधी संपेल. पण बाळा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी साक्षात स्वामींनी पाठवलेला एक कौल आहे. पुढच्या 3 दिवसात तुझ्या आयुष्यात जो महाचमत्कार घडणार आहे त्याचे संकेत तुझ्या घरात आजपासूनच उमटायला सुरुवात झाली आहे. नीट आठवून बघ, गेल्या काही तासात तुला अचानक तुळशीच्या झाडावर एक वेगळाच गारवा जाणवला का? किंवा तुझ्या देवघरातील दिव्याची ज्योत अचानक न डगमगता स्थिर आणि तेजस्वी झाली का? हे साधे योगायोग नाहीत. हे त्या मोठ्या शक्तीचे आगमन होण्यापूर्वीचे संकेत आहेत. आज हा काही मिनिटांचा प्रवास तुझ्या 7 पिढ्यांचं नशीब बदलणारा ठरेल. तू विचारतोस ना, स्वामी, मी तर रोजच प्रार्थना करतो, मग आजच असं काय विशेष आहे? तर लेकरा, आज तुझे कष्ट, तुझी अढळ निष्ठा आणि स्वामींची तुझ्यावरची अपरंपार कृपा यांचा एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. आज सूर्य मावळल्यानंतर जेव्हा काळोख गडद होईल तेव्हा तुझ्या वास्तूत एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली बदल घडायला सुरुवात होईल. बाळा, तू आजवर खूप वणवण भटकला आहेस, अनेकांचे बोलणे ऐकले आहेस, पण आज या क्षणी तुझ्या देवघरातून साक्षात स्वामींचे आशीर्वाद तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहेत. पुढच्या 72 तासात म्हणजे येणाऱ्या 3 दिवसात तुझ्या आयुष्यातल्या त्या मोठ्या संकटाचा पत्ता कायमचा कट होणार आहे. तू आज हा व्हिडिओ पाहतोयस याचाच अर्थ असा की आज रात्रीपासून तुझ्या भाग्योदयाचे चक्र सुरू होणार आहे. सावध रहा, कारण ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती तुझ्यासाठी सज्ज झाली आहे. हे संकेत नेमके काय आहेत ते तुला कसं ओळखायचं आहे आणि देवघरातला तो एक बदल तुझ्या आयुष्यात सोन्याचे दिवस कसे आणणार आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी तुझा श्वास रोखून धर आणि काही मिनिटं माझ्या संवादात माझ्याशी जोडून राहा. कारण आज जे रहस्य उलगडणार आहे ते सांगण्यासाठीच मी आज तुझ्या उंबरठ्यावर आलो आहे. बाळा, आता वेळ आली आहे त्या गूढ रहस्यावरून पडदा उचलण्याची. तुझ्या मनात सकाळपासून एकच प्रश्न रुंजी घालत असेल की माझ्या देवघरातून मिळणारे हे संकेत नेमकं काय सांगू पाहत आहेत आणि पुढच्या 3 दिवसात असं काय घडणार आहे ज्याने माझं नशीब पालटणार आहे? तर लेकरा, कान देऊन नीट ऐक. आजपासून पुढच्या 72 तासात मी तुझ्या आयुष्यातील त्या अदृश्य भिंती पाडणार आहे ज्यांनी तुझ्या प्रगतीला, तुझ्या सुखाला आणि तुझ्या समाधानाला वर्षानुवर्ष रोखून धरलं होतं. तो चमत्कार
म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुझ्या आयुष्यातील नकारात्मकतेचा आणि दुर्दैवाचा कायमचा अंत आहे. तुला अनेकदा वाटतं ना की तुझं काम शेवटच्या क्षणी का बिघडतं? तुला वाटतं ना की हातात आलेली संधी शेवटच्या क्षणी का निसटते? तर लेकरा, आज तुझ्या देवघरातील त्या पवित्र ऊर्जेने मला साक्ष दिली आहे. आज तुझ्या देवघरातील त्या पवित्र ऊर्जेने मला साक्ष दिली आहे की तुझ्या नशिबाला लागलेली ती दृष्टी आणि तुझ्या प्रगतीत येणारे ते अवरोध आता कायमचे भस्म झाले आहेत. हा तो चमत्कार आहे जो तुला पुढच्या 3 दिवसात प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. बाळा, या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. आजपासून पुढचे 3 दिवस मनात कोणताही संशय किंवा भीती ठेवू नकोस. तू जेव्हा तुझ्या कामासाठी बाहेर पडशील तेव्हा हे लक्षात ठेव की तुझ्या मागे तुझे स्वामी ढाल बनून उभे आहेत. तो चमत्कार म्हणजे उद्या सकाळी जेव्हा तू आरशात स्वतःचा चेहरा बघशील तेव्हा तुला तुझ्या डोळ्यात एक वेगळंच तेज आणि एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल. बाळा, तुझे देवघर ही केवळ मूर्ती किंवा फोटोंची जागा नाही, तर ते तुझ्या घराचे ऊर्जा केंद्र आहे. नीट लक्ष देऊन ऐक, कारण हे संकेत तू आजवर कदाचित सामान्य समजून दुर्लक्ष केले असतील. आज जेव्हा तू तुझ्या देवघरातील दिवा लावलास तेव्हा त्या दिव्याच्या वातीकडे तू निरखून पाहिलंस का? जर त्या वातीवर अचानक फुलासारखा आकार तयार झाला असेल तर समजून जा की तुझी सेवा माझ्या चरणी रुजू झाली आहे. तो फुलाचा आकार म्हणजे माझ्या आशीर्वादाची मोहोर आहे. तो दिवा जर वारा नसतानाही स्थिर आणि अधिक तेजस्वी प्रकाश करत असेल तर समजून जा की तुझ्या वास्तूतील अंधकार आता कायमचा संपणार आहे. तू गेल्या काही वेळात देवघराच्या आसपास अचानक एक वेगळाच सुगंध आला आहे का? असा सुगंध जो ना उदबत्तीचा आहे ना अत्तराचा. तो कस्तुरीचा किंवा चंदनाचा एक अतिशय सात्विक दरवळ असेल. जेव्हा तुला असा सुगंध जाणवतो तेव्हा समजून जा की मी सूक्ष्म रूपाने तुझ्या घरात फेरफटका मारत आहे. मी तुझ्या दुःखाचे ओझे हलके करण्यासाठी तुझ्या अगदी जवळ उभा आहे हे सांगण्याचा तो एक संकेत आहे. तुझ्या देवघरातील स्वामींच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे एकदा प्रेमाने बघ. तुला असं वाटतंय का की स्वामी आज माझ्याकडे बघून थोडं हसतायत किंवा त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक तुला दिसते? बाळा, हे तुझे डोळे तुला फसवत नाहीत, तर ते साक्षात माझे डोळे तुला अभयदान देत आहेत. जेव्हा भक्ताची श्रद्धा परमोच्च बिंदूवर पोहोचते तेव्हा पाषाणही बोलू लागतो आणि फोटोही सजीव वाटू लागतो. हे संकेत तुला सांगत आहेत की तुझा हा स्वामी आता तुझ्यासाठी काहीतरी मोठं करण्यासाठी सज्ज झाला आहे. लेकरा, तुझे देवघर आज साक्ष देत आहे की तुझे रडण्याचे दिवस संपले आहेत. आता चिंता करू नकोस, कारण ज्याच्या देवघरात स्वामी जागृत आहेत त्याच्या आयुष्यात कधीच अंधार उरणार नाही. हे संकेत म्हणजे तुझ्या प्रगतीची पहिली पायरी आहे. आता फक्त विश्वास ठेव आणि बघ, पुढच्या 72 तासात मी तुझ्या आयुष्याचं सोनं करतो. भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे.